आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आता हे कपडे वाळत घालायचे आहेत बाहेर. कपडे बाहेर वाळत घालते आणि त्यानंतर आता बाहेर पण कपडे वाळत घातलेले आहेत बघू शकता. इथं आईचे गाऊन, माझा साडीचा ड्रेस आणि एक बेडशीट. इथं पण कपडे वाळत घातलेले आहेत बघू शकता. इथं असे कपडे वाळत घातलेले आहेत. आज गुरुवार आहे, माझा उपवास. त्यानिमित्त शाबू चिवडा आणलेला आहे विकत आणि आईनं घरात शेंगदाण्याचे लाडू केलेले आहेत. ते मी घेते आहे आत्ता खायला. त्यानंतर मग हा उपवासाचा फराळ खाऊन घेते, त्यानंतर भेटते तुम्हाला. आत्ताच बाहेर गेलते मी. 1.5 लिटर दूध आणलेलं आहे आणि आईचा लॅब म्हणून आईचा रिपोर्ट आणलेला आहे. बघूया त्या रिपोर्टमध्ये काय आहे. कॅलेस्ट्रॉलची आणि शुगरची तपासणी केली होती. तर चला तर मग आता बघूया. शुगरचा रिपोर्ट तर नॉर्मल आहे आणि कॅलेस्ट्रॉलचा पण रिपोर्ट नॉर्मल आहे. वांग्याची झणझणीत भाजी, चपाती आणि आंबील असं आहे. तर तुम्ही पण या आमच्याबरोबर जेवायला. आणि मी इथं बिस्किट खात आहे बघा. जेवायला नको म्हणते ती, बिस्किटच खात आहे ती. उन्हाळ्याचा सीझन आहे तर कैरी आणलेली आहे. तिथं विकतच घेतलेले आहेत कैरी. इथं 2 कैरी घेतलेल्या आहेत. चटपटीत असं झणझणीत आणि चटपटीत अशी मी इथं आंब्याची चटणी करणार आहे, आंबट गोड अशी. चला तर मग तुम्ही पण पहा कशी आंब्याची चटणी करते ते. त्यासाठी इथं 2 आंबे घेतलेले आहेत. ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता ते कपड्यानं पुसून घ्यायचे आणि आंब्याची साल काढून घ्यायची आहे. इथं आता आंब्याची साल काढून घेतलेली आहे बघू शकताय. आता एक किसणी घ्यायची आणि किसणीच्या साहाय्यानं हे आंबे किसून घ्यायचे आहेत. तुम्ही बारीक किसणी घेऊ शकताय किंवा मोठीसुद्धा किसणी घेऊ शकताय. चला तर मग आता आंबे हे किसून घेऊया. इथं मी किसणी घेतलेली आहे. ही किसणी मोठी आहे. आंबा याच्यावर किसून घेते या किसणीवर. अशा प्रकारे मी किसत आहे आंबा. तर किसून घेते. इथं हे दोन्हीही आंबे आपले किसून झालेले आहेत बघू शकता. इथं छान असा मोठा किस झालेला आहे. तर या किसात आता आपलं जे साधं लाल तिखट आहे ते घालू. तुम्ही लाल तिखट इथं तुम्हाला कितपत चटणी तिखट आवडते त्यानुसार घालू शकताय. मी इथं 1 चमचा लाल तिखट घातलेलं आहे. हे साधं लाल तिखट आहे, काश्मीरी लाल तिखट. इथं तुम्हाला चटणी कितपत गोड हवी आहे त्यानुसार गूळ घालू शकताय. मी इथं 2 चमचे गूळ घातलेला आहे. कैरी जास्त आंबट असेल तर इथं तुम्हाला गूळ जास्त घालावा लागेल. चवीनुसार मीठ घातलेलं आहे. यानंतर 1 चमच्याच्या साहाय्याने हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथं मी हे सर्व पदार्थ व्यवस्थित मिक्स करून घेते. बघू शकता आता व्यवस्थित मिक्स झालेले आहेत सर्व जिन्नस पदार्थ. आता एका कुंड्यात ट्रान्सफर करून घेते. आता ही चटणी कुंड्यात ट्रान्सफर करून घेतलेली आहे बघू शकता. इथं कैरीची आंबट गोड खमंग अशी चटपटीत तोंडी लावण्यासाठी चटणी तयार आहे. अगदी झणझणीत आणि चमचमीत. ही तुम्ही चपातीबरोबर खाऊ शकताय किंवा ब्रेडबरोबरसुद्धा खाऊ शकताय. एकदम छान लागते. चला तर मग वाट कसली बघताय तुम्ही. ही अशी कैरीची आंबट गोड चटणी नक्की तयार करून पहा. आणि आंब्याची कैरीची रेसिपी कशी झाली ते मला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या कमेंटची मी वाट पाहते. चला तर मग इथं कढईत तेल तापलेलं आहे. तेल तापल्यावर त्यात जिरे मोहरी घालून घ्यायचे आहे. जिरे मोहरी चांगले तडतडून घ्यायचे आहेत. जिरे मोहरी आता चांगले तडतडलेले आहेत. त्यात आता मिरच्या घालून घेऊ, बारीक कट केलेल्या मिरच्या पण चांगल्या तडतडलेल्या आहेत. आता त्यात एक कांदा घालून घेऊ आता कट केलेला बारीक बघू शकता इथं. आणि व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने हलवून घेऊ बघू शकता इथं. आणि इथं कांदा गोल्डन कलर येऊपर्यंत भाजून घ्यायचा आहे आपल्याला. शेवाळ्याचं पीठ करणार आहे त्याची चव चांगली येते. आता इथं चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ. मीठ घातल्यामुळे इथं कांदा लवकर शिजतो म्हणून इथं मीठ घालून घ्यायचं आहे.
पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करू। आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊ आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ। कोथिंबीर घातल्यानंतर परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे। आता कांदा पण बऱ्यापैकी गोल्डन ब्राऊन झालेला आहे इथं। आता इथं पाणी घालून घेऊ। मी इथं 1 ग्लास पाणी घालत आहे सर्वप्रथम। कमी पडलं तर नंतर आणखीन घालू शकतो। शेवयाचं पीठ आपल्याला पिवळं करायचं आहे, त्यानुसार अर्धा चमचा हळद टाकलेली आहे इथं आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। इथं मला पाणी कमी वाटत आहे म्हणून आणखीन 1 ग्लासवर पाणी मी कढईमध्ये ओतून घेतलेलं आहे, बघू शकता इथं। आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता या पाण्याला एक छानशी उकळी काढून घ्यायची आहे। इथं पाण्याला उकळी आलेली आहे, बघू शकताय। त्यानंतर इथं गॅस बारीक केलेला आहे। त्यानंतर इथं शेवया टाकलेल्या आहेत त्या आणि त्यानंतर झाऱ्याच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घेतलेल्या आहेत, बघू शकता इथं। अगदी हलक्या हाताने शेवया मिक्स करायच्या आहेत, नाहीतर या शेवया नाजूक असतात, त्या तुटू शकतात। पुन्हा अगदी हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करायच्या आहेत शेवया आणि आता हे सगळं पाणी आटूपर्यंत शेवया आपल्या छानशा शिजवून घ्यायच्या आहेत, बघू शकता इथं। बघू शकता इथं पाणी बऱ्यापैकी आटलेलं आहे। इथं बुडबुडी येत आहेत पाण्याला। आता परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ हलक्या हातानं झाऱ्याच्या साहाय्यानं। आता बऱ्यापैकी पाणी आटलेलं आहे। पाणी आटल्यानंतर व्यवस्थित एकसारखं हलवून घ्यायचं आहे, नाहीतर शेवयाचं पीठ आपलं करपू शकतं आहे, त्यामुळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे इथं, बघू शकताय। आणि वरनं थोडीशी तुपाची धार घालायची याच्यावर, म्हणजे शेवया सुट्ट्या सुट्ट्या होतात। आता इथं शेवयाचं पीठ तयार आहे आपलं। आपण हे सर्व करू। इथं मी सर्व करत आहे अन्वीला एका प्लेटमध्ये, बघू शकताय तुम्ही। तर चला तर मग असं आहे तयार झालेलं आहे शेवयाचं पीठ, झणझणीत आणि चमचमीत। आता अन्वी खाऊन आपल्याला रिव्ह्यू देणार आहे। कसं झालंय? हां, अन्वीला तर उपीट आवडलेलं आहे भयंकर, ती खात आहे। चला तर मग आजचा व्लॉग इथंच थांबवते। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। बघितल्याबद्दल धन्यवाद।